आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या राजकारणाची हिंस्त्र बाजू वारंवार समोर येऊ लागली आहे। एकमेकांवर हल्ले करणं, एकमेकांच्या गाड्या अडवणं, एकमेकांना शिवीगाळ करणं हे असले प्रकार अनेक शहरांमध्ये घडले। अगदी आजचं उदाहरण घ्या। नाशिकमधील भाजपचे प्रभाग क्रमांक 31 मधील दोन नेते, दोन्ही नेत्यांमध्ये हाणामारी झाली। भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट आणि देवानंद बिरारी यांच्यात वाद झाला आणि पुढे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं। देवानंद आणि त्यांच्या पत्नी वंदना बिरारी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला आले होते। तिथेच बाळा शिरसाट आणि त्यांच्यात वाद झाला। नाशिकमध्ये आणखी एक अजबच घटना घडली। भाजपच्या बंडखोर उमेदवारानं अर्ज मागे घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी चक्क त्यांना घरात कोंडून ठेवलं। मूळचे भाजपचे असलेले आणि अपक्ष निवडणूक लढवत असलेले ज्ञानेश्वर काकड यांच्या घराबाहेर हा प्रकार घडला। अगदी असाच प्रकार नागपूर महानगरपालिकेमध्येही घडला। आमदार परिणय फुके यांनी हस्तक्षेप केला आणि त्यानंतर प्रकरण शमलं। नाशिकला लागून असलेल्या धुळे जिल्ह्यातही मोठा राडा झाला। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये वाद झाला। भाजप उमेदवाराच्या पतीनं राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हल्ला केला असा आरोप होतोय। 2 ते 3 जण यात जखमी झाले। तिकडे सोलापुरात भाजपच्याच कार्यकर्त्यांनी भाजपचंच कार्यालय फोडले। शेवटी पोलिसांना बोलवावं लागलं। 1947 पासून भारतात लोकशाही पद्धतीनं निवडणुका होत आहेत। ही लोकशाही आणखी सुदृढ व्हावी अशी अपेक्षा आहे। पण लोकप्रतिनिधी बनू पाहणारे नेते जर असे भांडणार असतील, एकमेकांवर हल्ले करणार असतील, तर ते सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे का, हा सवाल आहे।